नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. शिवबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत इशारा दिलेला आहे. शिवसैनिकांना डिवचू नका, याद राखा, बदमाशांच्या पोळ्यावर दगड माराल तर येत्या निवडणुकीत दाखवून देऊ. पक्षप्रमुखांच्या या इशाऱ्यानंतर भाजपवाल्यांचा मात्र प्रचंड गोंधळ उडालेला आहे. कुठचा मध, कुठचं पोळं, सगळ्या मधमाशा पोळ्यासह कधीच पळून गेल्या. आता मेणसुद्धा शिल्लक नाही आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे नेमक्या कोणत्या मधाच्या पोळ्याबद्दल बोलतायत याबाबत भाजपचे नेते विचारात पडलेले आहेत. उद्धव ठाकरे सध्या कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावर त्यांनी अनेक मजेदार विधानं केली. चांगलं वातावरण असताना मध तुम्ही पण चाखलात असं ते भाजपवाल्यांना म्हणतायत. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मते जेव्हा वातावरण चांगलं असतं तेव्हा मधमाशा मधाचं वाटप करत असतात. कोणी सांगितलं आहे उद्धव ठाकरेंना? उद्धव ठाकरेंना हे कदाचित माहीत नाही की मधमाशा वर्षभर राबून मध गोळा करतात आणि हा मध म्हणजे त्यांची भविष्यातली तरतूद असते. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत म्हणजे चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत मधमाशा मधाचं वाटप कधीच करत नाहीत. परंतु हे उद्धव ठाकरे यांना माहीत असण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण मधमाशा जशा राबतात तसे उद्धव ठाकरे कधीच राबले नाहीत. त्यांचा संबंध फक्त जमा झालेल्या मधाशी होता, तो चाकण्याशी होता. मधमाशांच्या सुद्धा हे लवकर लक्षात आलं की आपला संबंध फक्त कष्टाशी आहे. आपल्याला फक्त मध गोळा करायचं आहे, मध चाकण्याची मुभा मात्र आपल्याला नाही आहे. ती मुभा फक्त उद्धव ठाकरेंना आहे. आणि जेव्हा हे मधमाशांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी बहुधा एकत्रित निर्णय घेतला. सगळा मध त्या पोळ्यासह उचलला आणि सगळ्या मधमाशा दुसऱ्या झाडावर ट्रान्सफर झाल्या. कधी काळी ठाकरेंसाठी मध गोळा करणाऱ्या मधमाशा आज भाजपच्या सोबत खूप सुखाने नांदतायत. परंतु उद्धव ठाकरे यांना याच्यामध्ये चूक वाटते भाजपची आणि त्याच्यामुळे ते भाजपवर सातत्याने खापर फोडताना दिसत आहेत. कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा जो गैरसमज आहे की मधाचं पोळं अजून आपल्याकडे आहे तो अधिक घट्ट करण्याचं काम केलं. त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना असं विधान केलं की खरी शिवसेना ही आपली शिवसेनाच आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंचा जो गैरसमज आहे तो अधिक घट्ट करण्याचं काम संजय राऊत करत आहेत आणि यातून उद्धव ठाकरे स्वतःच खूप मोठं नुकसान करून घेत आहेत. उद्धव ठाकरे सातत्याने लोकशाही वाचवण्याची भाषा जरी करत असले तरी त्यांची मानसिकता मात्र सरंजामी आहे आणि त्याच्याचमुळे ते लोकशाही संस्थांपेक्षा स्वतःला मोठे समजतात. खरं तर त्यांना चार चांगल्या गोष्टी सांगणाऱ्या एका शहाण्या माणसाची गरज आहे. परंतु उद्धव ठाकरे गेली काही वर्ष सातत्याने एका अतिशहाण्या कंपाऊंडरकडून सल्ला घेत आहेत आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा भोगत आहेत. त्याची कटू फळं चाकत आहेत आणि इतकं होऊनसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात प्रकाश पडताना दिसत नाही आहे. आता एखादा पैलवान जो कुस्तीच्या आखाड्यात उतरला आहे आणि ज्याची कमरेची लंगोटी सरकलेली आहे, अशा अवस्थेमध्ये तो पैलवान काय करेल? तो पैलवान आधी आपली लंगोटी सावरण्याचा प्रयत्न करेल. परंतु उद्धव ठाकरे अशा प्रकारचे पैलवान आहेत की ज्यांच्या कमरेची लंगोटी सरकलेली आहे, ती कधीही निसटून पडेल याची शाश्वती नाही आहे. परंतु त्या अवस्थेत सुद्धा उद्धव ठाकरे दुसऱ्या पैलवानाचे धोतर फेडण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी स्वतःचा पक्ष गमावला किंवा ज्यांना पक्षातून बाहेर पडावं लागलं, अशा परिस्थितीमध्ये कर्तृत्ववान नेत्यांनी काय केलं? खरं तर अशा नेत्यांची खूप मोठी यादी आहे की ज्यांना एकतर पक्षाचा त्याग करावा लागला किंवा पक्ष सोडावा लागला. परंतु अशा नेत्यांपैकी ज्या नेत्यांमध्ये पीळ होता, ज्या नेत्यांमध्ये खमकेपणा होता, ज्या नेत्यांमध्ये कर्तृत्व होतं, अशा नेत्यांनी काय केलं? अशा नेत्यांनी एक नवी इनिंग सुरू केली. अशा नेत्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, त्या पक्षाची बांधणी केली आणि पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली. सर्वप्रथम निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना सांगितलं की पक्ष आणि चिन्ह तुमच्याकडे नाही आहे, एकनाथ शिंदेंकडे या दोन्ही गोष्टी सोपवल्या. आणि त्याच्यानंतर सतत उद्धव ठाकरे रडारड करतायत, टोमणेबारांचा वापर करतायत. आता तर अशी परिस्थिती आहे की निवडणूक आयोगाने त्यांना जे मशाल चिन्ह दिलं त्या चिन्हावर सुद्धा समता पार्टीने दावा केलेला आहे आणि हे चिन्ह आपल्याला मिळावं अशा प्रकारचा अर्ज निवडणूक आयोगाकडे केलेला आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्क्याच्या मागून धक्के बसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पक्ष संघटनेकडे लक्ष देण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचा भर आजही टोमणे मारण्यावर आहे. ज्या काँग्रेस पक्षासोबत आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युती आहे त्या काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या इंदिरा गांधी यांच्यावर एकेकाळी अशी परिस्थिती आलेली की त्यांना मूळ पक्षापासून फारकत घेऊन काँग्रेस आयची स्थापना करावी लागली आणि या पक्षासह त्यांनी वाटचाल सुरू केली. खूप कष्ट केले, मेहनत केली, देशभरात दौरे केले आणि त्याच्यानंतर एक वेळ अशी आली की निवडणूक आयोगाने या पक्षाला मिळालेले यश पाहून हाच मूळ काँग्रेस पक्ष आहे अशा प्रकारचा निर्वाळा दिला आणि त्याच्यानंतर काँग्रेस आय या पक्षाचं नामकरण इंडियन नॅशनल काँग्रेस अशा प्रकारे करण्यात आलं. इंदिरा गांधी परवाने खचल्या नाहीत. पक्ष आपल्या हातून निसटला म्हणून माझ्या बापाचा पक्ष चोरला म्हणून त्यांनी कधी बोंब ठोकले नाही. त्यांनी जेव्हा थंड बसण्याची गरज आहे तेव्हा त्या थंड बसल्या, कष्ट करण्याची गरज आहे तेव्हा त्यांनी कष्ट केले आणि स्वतःच्या पक्षाला पुन्हा एकदा उत्तम गती मिळवून दिली.
सध्याचे उद्धव ठाकरे यांचे राजकीय गुरु शरद पवार यांची कथा सुद्धा वेगळी नाही आहे. काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर आधी काँग्रेस यू, त्याच्यानंतर काँग्रेस एस आणि 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवारांनी केली. आणि या दरम्यान शरद पवार तब्बल 20 पेक्षा जास्त वर्ष सत्तेवर होते. हे शरद पवारांचं यश आहे. म्हणजे पक्ष गेला चिन्ह गेलं म्हणून शरद पवार रडत बसले नाहीत. ठाकरेंना त्यांचं अनुकरण सुद्धा करावं असं वाटत नाही. आणि अशी कथा अनेक लोकांची आहे. जगनमोहन रेड्डी जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांची कथा सुद्धा अशीच आहे. YSR रेड्डींच्या निधनानंतर जगनमोहन रेड्डी तब्बल 2-2.5 वर्ष तुरुंगात होते. तुरुंगात बाहेर पडल्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशचा तुफान दौरा केला. ते जिल्ह्यात गेले, गावागावात गेले. त्यांनी पक्षाची जबरदस्त बांधणी केली. आज YSR काँग्रेस आंध्र प्रदेशच्या सत्तेवर आहे. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. बिहारमध्ये चिराग पासवान आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची कथा काही वेगळी नाही आहे. पित्याच्या निधनानंतर चिराग पासवान यांच्या हातून पक्ष निसटला. निवडणूक आयोगाने पक्ष आणि निशाणी दोन्ही गोठवली. अशा परिस्थितीमध्ये चिराग पासवान रडत बसले नाहीत. त्यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. लोकजनशक्ती रामविलास पासवान, त्या पक्षाला एक नवं निवडणूक चिन्ह घेतलं आणि आज ते बिहारच्या मातीमध्ये जिद्दीने लढतायत. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो की उद्या चिराग पासवान यांचा जो भविष्यकाळ आहे तो अत्यंत उज्ज्वल आहे. उद्धव ठाकरे मात्र तेव्हाही रडताना आणि इतरांच्या वर आरोप करताना दिसतील. उद्धव ठाकरे आणि आता मी ज्या नेत्यांची नावं घेतली त्या नेत्यांमध्ये नेमका फरक कोणता? उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात आयत्या पिठावर रेघोट्या मारत केली. त्यांना सगळं बनाया मिळालं. म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर जे कष्ट केले होते आणि त्यातून जो पक्ष निर्माण केला होता तो पक्ष आयता उद्धव ठाकरे यांच्या हाती आला. आणि तो पक्ष मिळेपर्यंत उद्धव ठाकरे यांनी त्या मार्गामध्ये येणारे प्रत्येक अडथळे आपल्या हाताने दूर केले. आधी त्यांनी नारायण राणेंना दूर केलं, त्याच्यानंतर राज ठाकरेंना दूर केलं. म्हणजे पक्षामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली की त्यांना कोणता स्पर्धक उरणार नाही. आणि जर एखादा खमका नेता असेल तर त्याला निमूटपणे पक्ष सोडून जाणं भाग पडेल. त्यामुळे जेव्हा पक्ष गमावण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ना नवा पक्ष निर्माण करण्याची क्षमता होती, ना तो चालवण्यासाठी वाढवण्यासाठी कष्ट घेण्याचा इरादा होता. म्हणजे त्यांना तशी सवयच नव्हती. आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. उद्धव ठाकरे सत्तेवर असताना घरी बसून होते. आता सत्ता गेल्यानंतर त्यांना घराबाहेर पडणं भाग पडलेलं आहे. परंतु पक्ष वाढवण्यासाठी जसे तुफानी दौरे करावे लागतात, राज्याच्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं, गावागावांमध्ये जाऊन लोकांना भेटावं लागतं, कार्यकर्त्यांना भेटावं लागतं, आपली भूमिका त्यांना समजावी लागते, त्यांच्यामध्ये उत्साह भरावा लागतो. यापैकी उद्धव ठाकरे आज काही करताना दिसत नाही आहेत. आणि पक्षात आयात केलेले सुषमा अंधारे यांच्यासारखे लोक ही कामगिरी बजावताना दिसत आहेत. खरं तर ही कामगिरी बजावताना उरलेला पक्ष मातीत मिसळताना दिसत आहेत. पक्ष बांधणीपेक्षा संघटना वाढवण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना पायफळ बडबड करण्यामध्ये जास्त रस दिसतो. राम मंदिराच्या मुद्द्यावर आज सगळ्या देशामध्ये राममय वातावरण निर्माण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे विनाकारण अशा प्रकारची विधानं करत आहेत की ज्याच्यामुळे हे वातावरण कलुषित होईल. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवण्यात का आलं नाही, त्यांना निमंत्रण का नाही, अशा प्रकारचा सवाल उद्धव ठाकरे विचारत आहेत. आणि काळा राम मंदिरामध्ये 22 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा पक्ष जो महाआरतीचा कार्यक्रम करणार आहे त्या महाआरतीच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवण्याचा घाट उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने घातलेला आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सोरटी सोमनाथच्या जीर्णोद्धारानंतर या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेला. आणि त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी द्रौपदी मुर्मू यांना का बोलवत नाही आहेत अशा प्रकारचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना पडलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या इतिहासाचं ज्ञान अगाध आहे. म्हणजे त्यांना हे माहीत नाही आहे की जेव्हा सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये अजिबात रस नव्हता, मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये रस नव्हता. हा सगळा प्रकार घडला त्यावेळेचे केंद्रीय गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या इच्छाशक्तीमुळे. नेहरूंना तिथे जायचं नव्हतं म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे देशाचे पहिले राष्ट्रपती होते त्यांना तिथे जावं लागलं. आणि या सोहळ्याला 4 चांद लावण्याचं काम जे नेहरूंनी केलं पाहिजे होतं ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना करावं लागलं. आता उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांना काळाराम मंदिरामध्ये बोलवण्याचा प्रयत्न करत आहेत. द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती आहेत. आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपतीच काय तर राष्ट्रपती भवनाचा PRO सुद्धा काळाराम मंदिरामध्ये आरतीला येण्याची शक्यता नाही आहे. 2 दिवसाआड पत्रकारांशी बोलायचं, वायफळ विधानं करायची आणि वाद निर्माण करायचे असे नवे धंदे उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी नवा गुरु शोधावा अशा प्रकारचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी न मागता दिलेला आहे। वास्तविक 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते, परंतु त्यांनी आपल्या यशस्वी चालींनी महाराष्ट्राची सत्ता पुन्हा एकदा खेचून आणली। आज देवेंद्र फडणवीस सत्तेवर आहेत। त्याच्यामुळे खरं तर सत्ता कशी गमावतात याचं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आहेत आणि सत्ता पुन्हा कशी खेचून आणतात याचं उदाहरण देवेंद्र फडणवीस आहेत। त्याच्यामुळे यशस्वी देवेंद्र फडणवीस आहेत आणि अपयशाचा कलंक हा उद्धव ठाकरे यांच्या कपाळाला लागलेला आहे। त्याच्यामुळे अपयशी माणसाने नवा गुरु शोधण्याची गरज असते। जो माणूस यशस्वी आहे, ज्या माणसाची वाटचाल सकारात्मकतेच्या दिशेने आहे, शिखराच्या दिशेने आहे, त्याचा गुरु योग्यच आहे, त्याला नवा गुरु शोधण्याची गरज नाही आहे। उद्धव ठाकरेंची अडचण अशी आहे की उद्धव ठाकरे यांनी गेली काही वर्ष एका कंपाऊंडरला गुरु बनवलेलं आहे। एक कंपाऊंडरच्या सल्ल्याने, एक कंपाऊंडरचं बोट धरून उद्धव ठाकरे वाटचाल करत आहेत आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत आहेत। त्याच्यामुळे खरा गुरु कोणाला हवा याबाबत उद्धव ठाकरेंना त्यांच्या शुभचिंतकांनी चांगला सल्ला देण्याची गरज आहे। त्यामुळे तुर्तास भाजपने मधाच्या पोळ्यावर दगड मारला तर काय होईल याची फार चिंता न करता उद्धव ठाकरे यांनी आपलं गमावलेलं मधाचं पोळं पुन्हा एकदा निर्माण कसं करता येईल आणि मधमाशा गोळा करून त्यांच्या कष्टाने तयार झालेलं मध कसा चाकता येईल याची खरं तर चिंता करण्याची गरज आहे। तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।